बाल मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या सक्सेस सायन्स अकॅडमी मध्ये. अ ब्युटिफुल मॉर्निंग. विथ दिस ब्युटिफुल मॉर्निंग, लेट स्टार्ट न्यूमेरिकल सॉल्विंग with board level sums. After that, neat level sums on the oscillations, and we will finish off this chapter today. The numerical is in front of you. प्यारे बच्चों, mass m attached to a spring. एक मास कॅपिटल m आहे, स्प्रिंगला अटॅच केलं. ऑसिलेट्स विथ द पिरियड ऑफ 2 seconds. 2 सेकंद त्याचा टाइम पिरियड आहे. ओके, एखादा मास लटकले, टिंग टिंग टिंग, 2 सेकंदात त्याची मोशन कंप्लीट होते. एक मोशन, एक ऑसिलेशन. इफ द मास इज इन्क्रीज्ड बाय 2 किलो, मास 2 किलोने इन्क्रीज केलं तर टाइम पिरियड इन्क्रीजेस बाय 1 सेकंड. व्हेरी इझी सम. फर्स्ट ऑफ ऑल आय विल लेट गिवन. काय म्हणतात बेटा? मास अटॅच केलं स्प्रिंगला आणि पिरियड किती आहे बेटा? 2 सेकंड. सो कॅन आय से की सुरुवातीचा जो टाइम पिरियड आहे तो T1 आहे बेटा 2 सेकंद. जेव्हा सुरुवातीचा मास, कॅन आय से M1 इज M. झालं, आपण 1 1 2 2 असं म्हणू. अच्छा, मास M अटॅच केलं, पिरियड 2 सेकंद. इफ मास इज इन्क्रीज्ड, मास वाढवलं, मास इज इन्क्रीज्ड बाय 2 किलो, म्हणजे बच्चा हे जे M2 आहे हे किती केलं? 2 किलोने वाढवलं. जुनं होतं M, आता काय झालं? M+2. पिरियड इन्क्रीजेस बाय 1 सेकंड. सो नवीन पिरियड किती झाला? 2 च्या ऐवजी 2 + 1 म्हणजे किती झालं बच्चा? 3 सेकंड्स. फाइंड इनिशियल मास, म्हणजेच M1 इज इक्वल टू M इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आर यू अंडरस्टँडिंग? ठीक आहे, मास कोणी काढायचं बेटा? आपल्याला माहिती T is 2 पाय ओमेगा, म्हणजे 2 पाय √ M/K. आर यू ऑल एग्री? बेटा फ्रॉम दिस फॉर्म्युला इफ आय एम सेइंग 2 पाय तर कॉन्स्टंट आहे. टाइम पिरियड 2 फॅक्टरवरती डिपेंड असतो. एक म्हणजे मास, दुसरा म्हणजे स्प्रिंगचा कॉन्स्टंट. दोघं रूट मध्ये. स्प्रिंगच्या कॉन्स्टंटचा इथं काहीच संबंध नाहीये. खाली उरला टाइमचा संबंध फक्त मास सोबत. सो प्यारे बच्चों, टाइम पिरियड हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ मास घ्या. कारण बाकी यांचा उपयोगच नाही. एक्सपेरिमेंट एकच आहे, स्प्रिंग एकच आहे, स्प्रिंग बदलली नाही, हे बदलायचा विषयच नाही. फक्त काय पाहिजे गरजेचं तेवढं घ्या. टाइम हा स्क्वेअर रूट M ला प्रोपोर्शनल आहे. जो पाहिजे तो नेहमी वरती लिहा. मला M1 पाहिजे होता, सो 1/2 असं करू आपण. T1/T2 इज रूट मध्ये M1/M2. हॅपी? येस सर. T1 किती आहे बच्चा? पहिला पिरियड आहे 2, दुसरा पिरियड आहे 3, इज इक्वल टू रूट मध्ये M1 किती आहे प्यारे बच्चो? M1 इज M, आणि M2 म्हणजे नवीन मास जे M+2 है. ओके गुरुजी, स्क्वेअरिंग किया जाए. सो प्यारे बच्चों, 2चा आला 4, 3चा आला 9, रूट कैंसल, M/M+2. क्रॉस मल्टीप्लाई किया जाए, 4 × M विल बी 4M प्लस 4 × 2 विल बी 4 दूने 8 इज इक्वल टू 9 × M विल बी 9M. आर यू फीलिंग हैप्पी? क्वाइट इझी सम. 4M ला पलीकडे जाऊ द्या, 8 इथंच राहील. 9 मधून 4 गेले 5M. सो बच्चा M विल बी 8 ला भागिले 5 करा, 5 × 5 पॉइंट, 5 × 30. सगळं या युनिट मध्ये असल्यामुळे M इज kg अँड वी आर डन विथ द सम. स्क्रीनशॉट लिया जाए. व्हेरी इझी प्यारे लाल बाल गोपाल. बेटा या न्यूमेरिकल मध्ये काय म्हणतात? पिरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ बॉडी ऑफ मास M1 सस्पेंडेड फ्रॉम लाइट स्प्रिंग. एखाद्या स्प्रिंगला बॉडी मध्ये अटॅच केली. सर डायग्राम निकाला जाए. बिना डायग्राम के फील आना थोड़ी सी नामुमकिन सी बात है. बच्चा हे बघ, हे M1 मास ओके सस्पेंड केलं स्प्रिंगने. लाईट स्प्रिंग आहे, नन्नीसी मुन्नीसी प्यारीसी स्प्रिंग बर का. आणि काय म्हणतात? पिरियड इज T. हे जे ऑसिलेट होईल चिक 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 चिक, याचा जो टाइम पिरियड आहे बेटा तो T आहे. बर, पुढे काय म्हणतात? व्हेन बॉडी ऑफ मास M2 इज अटॅच टू फर्स्ट बॉडी. एक M2 छोटा M आहे, ओके, त्यांनी दिल्याप्रमाणे छोटा M2 हिला अटॅच केलं, छोटा M2 हिला अटॅच केलं. सो क्या दूसरा डायग्राम निकाला जाए? स्प्रिंग तीच आहे, फक्त M1 ला अटॅच काय केला बेटा? M1 ला काय अटॅच केला? M2 and made to oscillate. Period is 2T. आता पिरियड काय 2T आहे, नॉट 2T2. डबल झाला पिरियड, डबल झाला 2T दिस वे. ही पहिली केस टाइम पिरियड T. M1 ला M2 जोडला तर 2T.
कम्पेअर M1 आणि M2. फिनिश्ड. व्हेरी इझी. परत एकदा टाइम आणि मासचा संबंध आहे, बाकी कोणाचा काहीच संबंध नाही. प्यारे लाल बाल गोपाल, टाइम पिरियड कोणाला प्रोपोर्शनल आहे? स्क्वेअर रूट ऑफ मास. सर कुठून आलं? अरे क्या बात करते हो पांडे जी. टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट M बाय के. 2 पाय के यांचा चेंज व्हायचा काही संबंधच नाही ना. एक्सपेरिमेंट तो स्प्रिंग तीच आहे. स्प्रिंग तीच आहे. इथं पण स्प्रिंग कॉन्स्टंट के, इथं पण स्प्रिंग कॉन्स्टंट के चा काही संबंधच नाही बदलण्याचा. बदलतो इथं फक्त मासचा होता. सो कंपॅरिझन को किया जाए. सो प्यारे बाल मित्रांनो, M1 आणि M2 पाहिजे. सो 1/2 T1 बाय T2 इज इक्वल टू रूट मध्ये M1 बाय M2. बघा आता पहिले T नंतर 2T. सो T1 इज T आणि तो जो दुसरा आहे टाइम पिरियड तो 2T इज इक्वल टू रूट मध्ये M1 बाय M2. प्यारे बच्चों, स्क्वेअरिंग किया जाए, जिसके बाद में डिस्के आओ इथं काय राहिलं 1. सो 1/2 गेटिंग 1/2. आणि नीट बघा, हे तास स्क्वेअर केल्याच्या नंतर 1 चा 1 स्क्वेअरिंग. आय विल गेट 1 चा 1, 2 चा 4, M1 बाय M2. डन विथ द आंसर. स्क्रीनशॉट निकाला जाए. अरे कि ना बेटा, व्हेरी बेसिक. ओके. सो बाल मित्रांनो, एक छोटस सम आहे which was asked in the CET. It is not at all difficult. Just try to understand the sum. A body performing SHM. Zoom, 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 zoom. SHM चालू आहे. Has potential energy P1 at displacement x1. एका x1 डिस्प्लेसमेंटला P1, P2 at x2. पुढे असं नाही मागे असो. दुसरं एनर्जी P2 at x2. डायग्राम को निकाला जाए. यस सर. क्यों नहीं सर, डायग्राम को निकाला जाए. सपोज दिस इज मीन पोजीशन, ताकि थोड़ा सा हमें फील आ जाए. दिस इज राइट एक्सट्रीम आणि तेवढ्या डिस्टन्सला हिअर इज लेफ्ट एक्सट्रीम. सो बेटा आता मला काय म्हणता येते की कुठेतरी इथं बरं का x1 डिस्प्लेसमेंट असं आपण म्हणू, तर ह्या डिस्प्लेसमेंटला पोटेन्शियल एनर्जी आहे P1. थोडा अजून समजा तो पुढे सरकला असेल आणि x2 डिस्प्लेसमेंटला बच्चा पोटेन्शियल एनर्जी आहे P2. क्लिअर आहे अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन. देन पोटेन्शियल एनर्जी P ऍट डिस्प्लेसमेंट x1 अधिक x2, हा अधिक हा, यांची बेरीज केल्याच्या नंतर मी असं म्हणू का की कुठेतरी इथे डिस्प्लेसमेंट असेल x1 अधिक x2, आणि ह्या डिस्प्लेसमेंट साठी पोटेन्शियल एनर्जी P किती? ठीक 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 ठीक. ऑप्शन्स आपल्याला यूज द बेसिक फॉर्म्युला ऑफ पोटेन्शियल एनर्जी. प्यारे बच्चों, क्या नाही से x1 डिस्प्लेसमेंटला जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती P1 आहे, आणि मला पोटेन्शियल एनर्जी फॉर्म्युला माहिती आहे 1/2 kx². सो बेटा कॅन आय राईट दिस P1, पहिली P1 इज 1/2 kx1². बेटा ही जी सेकंड आहे P2, मी असं म्हणू का P2 इज 1/2 kx2². ह्या दोन. आणि ही जी पाहिजे मला थर्ड वन P इज इक्वल टू 1/2 k. आता x डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज मेजर फ्रॉम मीन पोझिशन. आठवतंय का पहिल्यापासून बोलतोय. सो बेटा x1 आणि x2 ची बेरीज आहे ना तिसऱ्या केसमध्ये हे, नाही 1/2 k x1 प्लस x2 ब्रॅकेट स्क्वेअर. बच्चा क्लिअर आहे? x1 प्लस x2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग याला आपण सोडवू आणि p च्या टर्म्स मध्ये याच्यातलं कोणतं बसतं ते पाहू. म्हणून मी आता काय करतो 1/2 k इंटू ब्रॅकेट a अधिक b ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो a² प्लस कसं लिहू b² प्लस 2ab. क्लिअर बेटा? a² प्लस b² प्लस 2ab ह्या फॉर्मने मी त्याला मांडलं. बरं, मी आता याला 1/2 k ने मल्टिप्लाय करू. सो 1/2 k x1² प्लस 1/2 k x2² प्लस 1/2 k आणि तिसरी टर्म 2x1 x2. क्लिअर आहे बच्चा? मला सांग 1/2 k x1² कोण आहे? P1 प्लस 1/2 k x2² कोण आहे? P2 प्लस डिशके आओ हे झाले कॅन्सल k इंटू x1 x2. पण मला उत्तर सगळे p च्या टर्म्स मध्ये लिहायचे. सो x1 आणि x2 ला रिप्लेस करूया. सो बच्चा फ्रॉम हिअर मी असं म्हणू का की माझा जो x1 आहे तो ऍक्च्युअल मध्ये काय येईल बेटा 2p1 भागिले k चं रूट मध्ये हे बघणार आहो भागिलेचं 2 गुणिले काय झाले
2p1 आता गुणिलेचं के भागिले. क्लिअर आहे. अरे स्क्वेअर आहे ना, रूट फेकून दे बघ. 2p1 भागिले के च रूट, तसंच 2p2 भागिले के च रूट. हा आला माझा x2. 2p2 भागिले के, उचलते दोन्ही व्हॅल्यू टाकून दे इथं, प्लस के x1 ला टाकून दे, स्क्वेअर रूट ऑफ 2p1 भागिले के स्क्वेअर रूट ऑफ 2p2 भागिले के. सो p इज इक्वल टू काय झालं बेटा, p1 अधिक p2 प्लस, बघा लक्ष द्या के. आता न्यूमरेटर रूट 2p1 रूट 2p1 काय होईल बेटा, ओनली नाही रूट 2 आणि रूट 2 काय होईल बेटा 2. बघा लक्ष दे, रूट 2 आणि रूट 2 काय होईल 2. स्क्वेअर रूट p1 कॅन आय से ओनली p1 p2 भागिले रूट के ओनली के. क्लिअर आहे. हा के कॅन्सल, p1 अधिक p2 अधिक 2p1 p2 स्क्वेअर रूट राहिल्या दोघांना. व्हेरी सॉरी, रूट काय पाहिजे, काय संबंध. रूट 2 इंटू रूट 2 झाला 2. एक स्टेप वाढवतोच मी, अदरवाइज देर इज अ चान्स दॅट यू मे गेट कन्फ्युज्ड. हे बघ तिसरी टर्म, हे जे के आहे ना बेटा, हा जो के आहे ना, इंटू मी यालाच लिहितो रूट 2 इंटू रूट p1 भागिले रूट के. त्याला पण असं लिहितो रूट 2 इंटू रूट p2 आणि भागिले रूट के. आय होप दिस इज प्रिटी क्लिअर. सो p1 प्लस p2 प्लस रूट 2 झाले 2, रूट p1 रूट p2 रूट ऑफ p1 p2 आणि भागिले रूट के के आणि हा इथला के. क्लिअर आहे बेटा. सो हा के आणि हा के कॅन्सल. सो फाइनल आंसर इज सी. स्क्रीनशॉट लिया जाए.